हॅलो, नमस्ते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर चला मी आज आहे ना गव्हाचं दळण, त्या दळणामध्ये काय वापरते ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. तर कसं होतं ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना प्रोटीनची कमतरता सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना पण व्हायला लागली. त्यामुळेच असं आपल्याला काही ना काहीतरी आयुर्वेदिक पद्धतीने म्हटलं तरी चालेल. तर कसं होतं मी आता आहे ना गव्हाच्या दळणामध्ये सोयाबीन, एक जी भाजीची वाटी असते तेवढी वाटीभर आपल्याला सोयाबीन घालायचे. खरंच खूप छान सॉफ्ट चपात्या होतात आणि एकदम मऊसूत चपाती होती. आणि आपल्याला त्याबरोबर आपल्याला प्रोटीनसुद्धा मिळतं. आणि आपल्याला आवर्जून वेगळं असं प्रोटीन घेण्याची सुद्धा मला वाटतं गरज पडणार नाही. तर आपण असं छोट्या छोट्या गोष्टीतूनच प्रोटीन मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आमच्या आहो आहेत ना मला गिरण साफ करून दिली आणि त्यानंतर मी दळण टाकलेलं आहे. आणि ते कसं होतं दोघांनी असं कुठल्याही कामात मदत केली ना तर आपली कामंही पटकन होतात. आणि मला आता शिलाईच्या कामासाठी पण बसायचं होतं. तर आमचे आहो असले की मग जरा बरं पडतं. ते गिरणीवरती लक्ष देतात त्याच्यामुळे ना. आणि घरच्या घरी आटा चक्की असलेल्या ना खूप खूप फायदा होतो. ज्यांच्याकडे नसेल ना त्या ताईने सुद्धा नक्कीच घ्या. कसं होतं आटा चक्कीचं आपल्या घरगुती जेवढं आपण तेवढं दळण दिले तेवढंच आपल्याला दळण मिळतं. आणि बाहेर गेलं आणि बाहेर दळण दिल्यानंतर तितकंच दळण आपल्याला मिळेल ह्याची खात्री नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटते अशाच छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी